आपल्याला आज काय काढायचं तर विषम संख्यांची सरासरी काढायची, विषम संख्येची सरासरी काढायची। आता इथे दिलंय पहिल्या 10 विषम संख्यांची सरासरी किती, पहिल्या 10 विषम संख्यांची सरासरी किती। जेव्हा मित्रांनो असा प्रश्न येतो पहिल्या 10 विषम संख्यांची सरासरी, तर त्याचं उत्तर न काही सोडवता तुम्ही किती लिहून टाकायचं, ज्या दिलेल्या संख्या आहेत तेवढंच त्याचं उत्तर लिहून टाकायचं। किती तर 10। पहिल्या 10 विषम संख्येची सरासरी, इथे किती संख्या दिल्यात पहिल्या 10, त्याची सरासरी किती येणार 10। झालं आपलं गणित सोडून। आता तुम्ही म्हणाल हे 10 कसे कसं, तर ते आपण पहिल्यांदा बघू परत 10 कसे येतात ते। पहिली विषम संख्या किती 1, नंतरची 3, नंतरला 5, नंतर 7, नंतरची येणारी 9, 11, 13, 15, 17 आणि 19। ह्या तुमच्या काय झाल्या पहिल्या 10 विषम संख्या। 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10 या पहिल्या 10 विषम संख्या तुमच्या झाल्या। आता सरासरी काढताना काय करतो आपण, दिलेल्या संख्यांची काय करतो बेरीज करतो, दिलेल्या संख्यांची बेरीज करतो आणि छेदामध्ये काय घेतो तर एकूण संख्या। सरासरीचं सूत्र काय तर दिलेल्या एकूण संख्यांची बेरीज छेद त्या एकूण संख्या। या 10 संख्या आहेत पहिल्या, त्या आपण किती घेतल्या एकूण संख्या 10। आता ह्याची तुम्ही जर बेरीज केली, या वरती दिलेल्या संख्यांची जर तुम्ही बेरीज केली तर ती किती येते 100 छेद 10, 0 0 गेला किती उरले 10। तर पहिल्या 10 विषम संख्येची सरासरी किती आली 10। सोडवायची गरज नाही, सोडवायची गरज नाही, एका सेकंदामध्ये उत्तर निघतं। पहिल्या 10 विषम संख्येची सरासरी म्हटलं तर काय लिहायचं, पहिल्या 10 त्या संख्या किती आहेत पहिल्या 10, तर त्याचं उत्तर येणार 10। आता इथे तुमच्यासाठी काही गणित दिले, पहिल्या 5 विषम संख्यांची सरासरी किती किंवा पहिल्या 5 विषम संख्येची सरासरी काढा। हे उत्तर तुम्ही डायरेक्ट उत्तर किती येणार याचं उत्तर आहे 5, पण तरी सुद्धा तुम्ही कन्फर्म करण्यासाठी या पद्धतीने सोडवून बघायचंय। ही अशी तुम्हाला उदाहरणासाठी गणित दिलेली आहेत। आता आपल्याला दुसरा प्रकार बघायचा आहे। मगाशी दिलं होतं आपल्याला की पहिल्या 10 किंवा पहिल्या 20 अशा विषम संख्यांची सरासरी आपण काय घेत होतो तर त्या दिलेल्या संख्या आहेत तेच उत्तर लिहित होतो। आता इथे काय दिलंय 20 ते 30 मध्ये, 20 ते 30 मध्ये येणाऱ्या विषम संख्यांची सरासरी किती। अशा वेळेस काय करायचं, ह्या दोन संख्या ज्या दिल्या आहेत, या दोन संख्या दिल्या त्याच्या मधली संख्या हे तुमचं उत्तर लिहायचं। आता 20 आणि 30 च्या मध्ये कोणती संख्या येते तर 25। 20 आणि 30 च्या मधली संख्या कोणती तर 25। हे झालं तुमचं उत्तर, सोडवत बसायचं नाही। तरी आपण ते 25च का हे तुम्ही शंका यायला नको म्हणून आपण सोडून बघूया। पहिली संख्या घेतली 20 ते 30 च्या दरम्यानची विषम संख्या घेतली, पहिली आहे 21, 23, नंतर आहे 25, नंतर आहे 27 आणि 29। या 20 ते 30 दरम्यानच्या या विषम संख्या आहेत। सरासरीचं सूत्र आपलं दिलेल्या संख्यांची बेरीज छेद एकूण संख्या। या संख्या किती आहेत बघा मोजून 1 2 3 4 आणि 5, त्या मी इथे लिहिल्या 5। आता ह्या वरील संख्यांची बेरीज केली तर ती किती येते 125। वरील संख्यांची बेरीज केली ती येते 125 छेद 5। तर भाग लावा मित्रांनो 5 आणि 125 ला, तर 25 5 चा 125, 25 5 चा 125 म्हणजे उत्तर काय आलं तुमचं 25। सोडवत बसायचं नाही। कोणत्याही दोन संख्यांच्या दरम्यान जर विषम संख्यांची सरासरी विचारली असता त्यामध्ये येणारी संख्या, या दोघांमधली येणारी मधली संख्या हे तुमचं काय असणार आहे तर उत्तर असणार आहे। आता इथे प्रश्न दुसरा 20 ते 40 मधील विषम संख्यांची सरासरी किती। आता 20 आणि 40 च्या मधली कोणती संख्या येणार आहे मित्रांनो तर 30। हे आलं आपलं उत्तर। तुम्ही हेच उत्तर, हे दिलेले जे प्रश्न आहेत ते अशा पद्धतीने सोडून तुम्ही तुमचं उत्तर कन्फर्म करून घ्या। मित्रांनो मागील व्हिडिओमध्ये आपण बघितलं तर विषम संख्यांची सरासरी कशी काढायची हे बघितलं। आता आपल्याला बघायचं आहे समसंख्यांची सरासरी कशी काढायची। पहिल्या 10 समसंख्यांची सरासरी किती असा आपल्याला प्रश्न विचारलाय। मगाच्या विषम संख्येमध्ये काय होतं आपण बघितलं तर पहिल्या 10 विषम संख्यांची सरासरी असं विचारल्यानंतर आपण काय करत होतो आहे तीच संख्या लिहित होतो आणि उत्तर काढत होतो। आता समसंख्या जेव्हा असेल पहिल्या 10 समसंख्येची सरासरी असा प्रश्न आला असेल तर तुम्ही डायरेक्ट उत्तर काय लिहायचं, या 10 मध्ये एक मिसळायचा
आणि काय लिहायचं, उत्तर लिहायचं 11. 10 मध्ये 1 मिळवायचा आणि काय उत्तर लिहायचं 11. आता तुम्ही म्हणाल कसं, ते आता आपण बघू. पहिली समसंख्या 2, नंतरची 4, 6, 8, 10, 12, 14, 16, 18 आणि 20. इथे आपल्याला त्यांनी काय सांगितलं, पहिल्या 10 समसंख्यांची सरासरी. काय बघा, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10 या आपल्या 10 संख्या झाल्या. सरासरीचं सूत्र काय, दिलेल्या संख्यांची बेरीज, दिलेल्या संख्यांची बेरीज छेद एकूण संख्या. छेद काय तर एकूण संख्या. इथे संख्या किती आहेत तर 10. वर दिलेल्या संख्यांची तुम्ही बेरीज केली तर येते तुमची किती, 110. वर दिलेल्या संख्यांची बेरीज केली तर किती येते तुमची, 110 छेद 10. हा शून्य गेला, हा शून्य गेला, उरले किती, 11. म्हणजेच काय आलं उत्तर तुमचं 11 आलं. पहिल्या 10 समसंख्यांची सरासरी म्हटलं की त्या येणाऱ्या संख्येमध्ये काय मिळवायचं तर 1 मिळवायचं आणि येणारं उत्तर तुमचं काय असणार तर त्या संख्यांची सरासरी, त्या समसंख्यांची सरासरी. आता इथे तुमच्या अभ्यासाकरता काही प्रश्न दिले. पहिल्या 20 समसंख्यांची सरासरी किती. आता तुम्ही इथे काय कराल, ह्या 20 मध्ये 1 मिळवाल, येणारं उत्तर तुमचं काय 21. उत्तर काय येणार तुमचं 21. हे तुम्ही ह्या पद्धतीने सोडून बघायचं. तसंच हे सरावासाठी तुम्हाला दिलेले प्रश्न आहेत ते सोडवून नक्की बघा.